आज आपण पाहणार आहोत. आता सध्या आपल्याला कोळपणीचा हंगाम चालू आहे आणि या हंगामामध्ये बऱ्याच अडचणी शेतकऱ्याला येतात. त्या अडचणीतनं आपले एक तरुण शेतकरी विशाल ढेंगळे यांनी पांगरी येथील शेतकरी यांनी बॅटरीवरती कोळपणी यंत्र तयार केलेलं आहे आणि आज आपण त्यांची माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विशालजी, आपण आपल्या यंत्राची माहिती द्यावी. नमस्कार, मी विशाल विश्वनाथ ढेंगळे, राहणार पांगरी येथील शेतकरी आहे, अल्पभूधारक. मी हे कोळप बनवलेलं आहे EV वर चालणारं. याच्यामध्ये 24 व्होल्टची मोटर आणि 12 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या यूज करून 36 अँपिअरमध्ये बनवलेलं आहे. हे कोळप वजनाला एकदम कमी आहे आणि पेट्रोलपेक्षा खूप वजन कमी आहे याचं. याच्यासाठी आपण काय कशाचा वापर केला? याच्यासाठी मी 2 बॅटऱ्या लीड ॲसिडच्या म्हणजे FN म्हणून येतात त्या वापरलेल्या आहेत आणि 24 व्होल्टची मोटर आणि DC कंट्रोलर विथ थ्रोटल वापरले, जेणेकरून आपल्याला याचा स्पीड कमी जास्त करता येईल. त्याच्यासाठी साधारण आपल्याला किती खर्च आला? त्याच्यासाठी सर्वसाधारण 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. म्हणजे 2 बॅटऱ्या आणि परचेस करून हे बाकीचं टाकाऊपासून टिकाऊ केलेलं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? ह्या संकल्पनेचं कसं आहे, आपण ज्या वेळेस मजुरांचे हात दुखणे किंवा माझी आई ह्या शेतामध्ये काम करते, ती काम करत असताना तिचं शोल्डर पेन जास्त व्हायला लागलं, ढकलण्याचा आईलाच काय कुणालाही त्रास होणारच आहे. त्याच्यामुळं म्हणलं की काय करता येईल, त्याच्यासाठी याचं बनवायचा प्रयत्न केला. यामध्ये साधारण आपण किती क्षेत्र कव्हर करू शकतो? याच्यामध्ये 1 ते 1.5 एकर आरामात होतं. म्हणजे एकदा चार्ज मध्ये एका चार्जला जास्तीत जास्त 3 रुपये ते 4 रुपये खर्च येऊ शकेल. कारण बॅटरी आता चार्ज व्हायला 4 रुपये खर्च येईल. त्याच्यामधनं आपण नवीन शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो? आता हे जे कोळप आहे ते लाईट वेट असल्यामुळं शोल्डर पेन होणार नाही किंवा इतर कुठली इजा होणार नाही. धोके कमी आहेत, म्हणजे जास्त वायरिंग नाही, पेट्रोलचा खर्च नाही आणि वातावरण काय म्हणतात त्याला इको फ्रेंडली व्हायला काय हरकत नाही. यानंतर तुमचं ह्याच्यानंतर अजून काय मॉडिफिकेशन करून काय करता येईल का? जसं की आता आपल्याला फवारणी करताना बी अडचण येईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण याच्यावरती फवारा बसवणार आहोत पेट्रोलवरचा. ही फ्रेम बनवलेली आहे मी पंप बसवण्यासाठी आणि ते एक स्टिक देऊन जवळपास 8 नोझल चालतील एवढे आपण याच्यावर चालण्याची क्षमता आहे. त्याचा आपल्याला डेमो घेता येईल. धन्यवाद. आपण हे उत्कृष्ट प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि ह्याचा निश्चितच लहान शेतकऱ्याला फायदा होईल असे आपण अपेक्षा बाळगूया. धन्यवाद. आता आपल्याला आकाश काकडे हे बॅटरीवरचं कोळपणी यंत्र कशा प्रकारे हाताळलं जातं किंवा कसं चालवलं जातं याबद्दल आपल्याला प्रात्यक्षिकाद्वारे दाखवणार आहे. आता याची खुली बघा, सर्वसाधारण आपल्या बैलापेक्षाही जास्त आणि एकदम सुपीक असं व्हायला लागले रान.